एनटीए मधल्या 3 कर्मचाऱ्यांवरती बरखास्ताची कारवाई करण्यात आलेली आहे। नेटची 3 विषयांची परीक्षा रद्द करावी लागली आणि त्यामुळे आता ही कारवाई केली जाते आहे। नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली होती। आतापर्यंत एनटीए मधले सुमारे 50 कर्मचारी हटवण्यात आले। एनटीएच्या परीक्षा पद्धतीची सरकार सध्या झाडाझडती घेत आहे। प्रत्येक स्तरावरती हलगर्जीपणा करण्यात आला आणि यामुळे आता वारंवार ही कारवाई केली जाते आहे। 10 नवे प्रोफेशनल अधिकारी एनटीए मध्ये नव्याने नियुक्त केले जातील। तर एनटीए मधल्या घोळामुळे विद्यार्थ्यांमधला प्रचंड रोष देखील उफाळून आलेला होता। देशभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आलेली होती आणि यानंतर आता ही कारवाई केली जाते आहे।